सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 27 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 27 मार्च, ऑप्शन बी 29 मार्च, ऑप्शन सी 28 मार्च, ऑप्शन डी 25 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 27 मार्च. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेद्वारे कधीपासून 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 1960, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1961, ऑप्शन डी 1963. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1961. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओडिशाच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी नासा, ऑप्शन सी HCL, ऑप्शन डी DRDO. याचा आन्सर आहे ऑप्शन डी DRDO. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय वित्त मंत्रालयाने कधीपासून गोल्ड मॉनिटायझेशन योजना बंद केली आहे? ऑप्शन ए 24 मार्च 2025, ऑप्शन बी 23 मार्च 2025, ऑप्शन सी 26 मार्च 2025, ऑप्शन डी 25 मार्च 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 26 मार्च 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय वित्त मंत्रालयाने गोल्ड मॉनिटायझेशन योजना 25 मार्च 2025 पासून बंद केली आहे. ही योजना कधी सुरू केली होती? ऑप्शन ए 2017, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2018, ऑप्शन डी 2019. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2015. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाच्या राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक 2024 मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक 2024 मंजुरी दिली असून आता बँक खातेदारांना त्यांच्या खात्यासाठी किती जणांचे नामनिर्देशन करता येईल? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी धीरज कुमार, ऑप्शन सी राकेश सिंग, ऑप्शन डी संजय कुमार मिश्रा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी संजय कुमार मिश्रा. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए संदेश नगराळे, ऑप्शन बी विठ्ठल रावते, ऑप्शन सी राहुल पांडे, ऑप्शन डी अमोल कोल्हे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी राहुल पांडे. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 कोणत्या देशात होत आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी अर्जेंटिना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अर्जेंटिना. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. अर्जेंटिनामध्ये होत असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये किती भारतीय नेमबाज सहभागी होणार आहेत? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 35, ऑप्शन सी 37, ऑप्शन डी 41. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 35. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताचा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने T20 क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहेत? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड या कंपन्यांसोबत करार केला आहे? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी संरक्षण, ऑप्शन डी वित्त. याचा आन्सर आहे ऑप्शन सी संरक्षण. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए दत्तात्रय भरणे, ऑप्शन बी अण्णा बनसोडे, ऑप्शन सी भावना गवळी, ऑप्शन डी राजेंद्र शिंगणे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दत्तात्रय भरणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा
ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड या कंपन्यासोबत किती कोटी रुपयांचे करार केले आहेत? ऑप्शन ए 6,500, ऑप्शन बी 6,700, ऑप्शन सी 6,900, ऑप्शन डी 6,800. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6,900. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनिल काकोडकर, ऑप्शन बी जय भट्टाचार्य, ऑप्शन सी राहुल पांडा, ऑप्शन डी साकेत पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जय भट्टाचार्य. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची निवड झाली आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकच्या नवीन सदस्य होणार आहे? ऑप्शन ए इंडोनेशिया, ऑप्शन बी कतार, ऑप्शन सी तुर्की, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इंडोनेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 द्वारे कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 2004, ऑप्शन बी 2003, ऑप्शन सी 2005, ऑप्शन डी 2007. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2005. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. 26 मार्च रोजी कोणता देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी म्यानमार, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा सदस्य बनणार आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जॉर्डन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जॉर्डन. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.